नमस्कार. आज आपण सगळ्यांना आगामी काळात आपल्याकडे आता सणांचे दिवस सुरू झालेले आहेत. आगामी काळात आपल्याकडे 7 ते 17 आपल्याकडे गणरायाचं आगमन आहे. त्याचबरोबर 16 तारखेला आपल्याकडे ईद ए मिलाद आहे आणि मग नंतर हळूहळू आपल्याकडे मग नवरात्र आणि मग दिवाळी आणि सगळे सण आता येणार आहे. आता नुकतंच आपल्याकडे गणपती आणि ईद ए मिलाद या 2 सणांच्या अनुषंगाने आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी बोलवण्यात आलेला होता. याच्यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना आहे ज्या मी आज आपल्याला प्रेस नोटच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी कॉपी पण दिलेली आहे. त्याचं फक्त जो एक विस्तृत त्याची माहिती आहे ती आपल्याला आपल्या माध्यमातून आज मी लोकांना देतो. आपल्याकडे यावेळीस गणपती मंडळांना सगळे जे मोठे गणपती मंडळ आहेत सगळ्यांना आम्ही यावेळीस अटी घातलेली आहे की त्यांनी त्या ठिकाणी CCTVचा त्यांनी वापर केला पाहिजे आणि त्यांच्या हद्दीतल्या जो संपूर्ण क्षेत्र आहे त्याचा किमान 15 दिवसाचा CCTV फुटेज जो आहे त्यांनी त्या ठिकाणी जतन करून ठेवायचा आहे. त्याचबरोबर बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी जे ते लावतात त्या सगळे बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला दाखवून त्यांची परवानगी घेऊनच त्या पोस्टर्स, बॅनर्स त्या ठिकाणी लावायचं आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये काही गोष्टी आहे त्याच्या उपाययोजना त्यांनी स्वतःहून करणं गरजेचं आहे. जसं की आगीसाठी त्यांनी वाळूचे बकेट्स जे असतात ते बकेट्स ठेवणं गरजेचं आहे. त्याचसोबत छोटे फायर एक्सटिंग्विशर जे असतात ते अग्निशमनसाठी त्यांनी ठेवणं गरजेचं आहे. रोषणाईसाठी केलेला जो विद्युतीकरण आहे त्याचं सर्टिफिकेट MSCBकडून करून घेणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये तरुण वर्ग जो असतो मोठ्या प्रमाणात त्याचा समावेश असतो आणि बरेच वेळा ते उत्साही असतात परंतु त्यांना कायद्यांच्या बाबतीत बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत त्यांना माहिती नसते. त्यामुळे आपल्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी आम्ही लोकांना सांगतो आहे. सर्व गणपती मंडळ यांची नोंदणी धर्मादाय आयुक्तकडे करणं बंधनकारक असते. त्याची कारवाई त्यांनी सगळ्यांनी करून घ्यायची असते. आयोजकांनी यावेळी लक्षात घ्यावं की आपण जिल्ह्यामध्ये सगळ्या प्रकारच्या लेझर, सगळ्या प्रकारच्या प्लाझ्मा ह्या गोष्टींवर आपण पूर्णपणे बंदी केलेली आहे. कारण ह्याच्यामुळे ज्या प्रकारे काही प्रसंग घडलेले आहे, लोक नेत्रहीन झालेले आहे आणि काही लोकांना आजार देखील झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण यावेळीस आम्ही असा निर्णय घेतला की प्लाझ्मा आणि लेझर यावेळीस आपण त्यांना कोणालाही परवानगी देणार नाही आणि त्या अनुषंगाने आपण 144 मध्ये जो आपण आदेश निर्गमित करत असतो नवीन कायद्यामध्ये 163 प्रमाणे त्याच्यामध्ये देखील याचा उल्लेख आम्ही करणार आहे. यावेळीस वेगवेगळे मंडळांमध्ये या ठिकाणी जास्त गर्दी असते त्यांना आम्ही सूचना दिलेली आहे की त्यांनी महिलांसाठी दर्शनबारी ही वेगळ्या पद्धतीने करावी जेणेकरून महिलांना दर्शनासाठी कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. समाजमध्ये मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित येतील यासाठी एक गाव एक गणपती ही जी संकल्पना आहे त्याचं देखील आवाहन आम्ही सगळ्या गाव पातळीवर केलेलं आहे. सातारामध्ये जवळपास सगळ्या गावांच्या मंडळांच्या बैठका जे आहे ते संपलेले आहे, जवळपास झालेले आहे. याच्यामध्ये सर्व प्रशासनाचे जे घटक आहे, पोलीस असेल, इतर सगळे विभाग असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील यांच्या सगळ्यांचे प्रतिनिधींना एकत्रित घेऊन या सगळ्या बैठका झालेल्या आहे आणि लोकांना याच्या बाबतीत सूचना देण्यात आलेली आहे. सोशल मीडिया आणि पोस्टच्या बाबतीत सगळ्यांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ अजिबात याचं फॉरवर्डिंग किंवा तयार करण्याचं काम कोणीही करू नये. याच्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला एक स्वतंत्र सेल आम्ही स्थापन केलेला आहे जे 24 तास सोशल मीडियावर येणारे वेगवेगळे जे मेसेजेस आहेत त्याच्यावर ते नियंत्रण ठेवणार आहे आणि अशा लोकांवर तातडीने ते कारवाई करणार आहे. नियमांच्या बाबतीत यावेळीस 5 दिवस आपण 12 वाजेपर्यंत मिरवणुकांना आणि साऊंडला आपण परवानगी दिलेली आहे जी साधारण नेहमी 10 वाजेपर्यंत एरवी असते. याच्यामध्ये 8 तारखेला, 11 तारखेला, 12 तारखेला, 16 तारखेला आणि शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी 17 तारखेला असा 5 दिवशी आपण 12 वाजेपर्यंत लोकांना मिरवणुकांनी साऊंड सिस्टमसाठी आपण परवानगी दिलेली आहे. लोकांना कुठलेही साऊंड सिस्टम वापरताना ध्वनीची जी मर्यादा आहे त्या मर्यादा अजिबात ओलांडायला परवानगी नसणार आहे. याच्यामध्ये जे नियम आहे, मर्यादा आहे आपल्या प्रेस नोटमध्ये नमूद करून दिलेले आहे. तरी मी उल्लेख करून देतो की जे निवासी क्षेत्र आहे जे बऱ्यापैकी सगळीकडे जास्त प्रमाणात असतात त्याच्यामध्ये रात्रीच्या वेळी 45 डेसिबल ही सर्वसाधारण मर्यादा आहे. आम्ही कंट्रोल सॅम्पल प्रत्येक गावाचा आम्ही घेतलेला आहे. त्या ठिकाणी साधारणपणे मर्यादा काय असते याचा आम्हाला अभ्यास आहे आणि जर त्या मर्यादेपेक्षा जास्त ध्वनी प्रदूषण करण्यात आला
तर संबंधित जे आयोजक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. परंतु माझा असा विश्वास आहे की सर्व गणपती मंडळ जे आहे ते सुजाण आहे, त्यांना माहिती आहे आणि समाजासाठी त्यांच्यामध्ये लोकभावना आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं ते पालन करूनच ते यावेळी गणपती साजरा करतील. पोलीस म्हणून आम्ही काही तयारी केलेली आहे, त्या बाबतीत आपलं थोडक्यात मी माहिती देतो. यावेळीस आम्ही मोठ्या प्रमाणात असे काही लोक आहे जे प्रत्येक वेळी सणांच्या वेळीस खास करून काहीतरी गुन्हे करण्याचा प्रयत्न करतात किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा सगळ्या लोकांची खूप मोठ्या प्रमाणात यावेळेस आम्ही यादी तयार केलेली आहे आणि या सगळ्या जे लोक आहे गुन्हेगार आहे यांच्यावर आम्ही सक्त प्रतिबंधक कारवाई खास करून लोकल क्राईम ब्रांचच्या मार्फतीने त्यांच्यावर कारवाई, तसेच तडीपारची मोठी आम्ही यादी काढलेली. जवळपास 600 लोकांना आम्ही यावेळीस ऐनवेळी आम्ही तडीपार करणार आहे, ज्या लोकांपासून सार्वजनिक शांतताला भंग होण्याची शक्यता आहे. सर्व ह्या गावांमध्ये सर्व मोठ्या ठिकाणी आम्ही रंगीत तालीम घेतलेली आहे, रूट मार्चेस आम्ही घेतलेले आहे. काही ठिकाणी आपण स्वतः प्रत्यक्ष अनुभव पण केला असेल. टियर गॅस, अश्रुधूरचं जे ग्रेनेड असतात ते देखील आम्ही त्याचा विस्फोट करून देखील आम्ही दाखवलेलं आहे लोकांना की कशाप्रकारे सातारामध्ये जी रायट कंट्रोल पोलीस आहे, दंगा काबूची आमची यंत्रणा आहे ती सजग आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीला समोर जाण्यासाठी त्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे आणि ते त्या तयारीनिशी ते आहे. वाहतूक व्यवस्थामध्ये काय बदल करण्यात आलेले आहे, खास करून जे मिरवणुकाचे मार्ग जे आहे, विसर्जनचे मार्ग आहे, त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस कायद्याखाली त्याच्यासाठी नवीन जे डायव्हर्जन आहे ते डायव्हर्जनचे आदेश आम्ही निर्गमित केलेले आहे. त्याची देखील यादी आम्ही आपल्या सगळ्यांना आम्ही शेअर करणार आहे. त्याचा वापर विसर्जनच्या दिवशी शक्यतो सगळ्या लोकांनी करावा, जेणेकरून मिरवणूक मार्गावर कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. त्याचबरोबर मिरवणूक मार्गावर कुठलेही वाहनं लोकांनी लावायचं नाही असं आवाहन देखील आम्ही लोकांना केलं आहे. जर लोकांनी तसे वाहनं अडथळे म्हणून लावले तर क्रेनचा वापर करून आम्ही सगळे वाहनं जे आहेत ते आम्ही काढणार आहे. सगळे सार्वजनिक गणपती मंडळ त्यांचे आयोजक पदाधिकारी यांना मी आवाहन करतो की आपण यावेळी आपण समाज उपयोगी उपक्रम आपण हाती घ्या. कुठेही जबरदस्ती वर्गणी गोळा करण्याचं काम कुणीही करू नये, कारण जर असं कोणी केलं आणि आमच्याकडे अलीकडच्या काळात आम्ही काही गुन्हे पण दाखल केलेले आहे अशा लोकांवर, जर अशा प्रकारे काही लोकांनी जबरदस्ती वर्गणी गोळा करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही लोकांच्या पहिली तक्रार आल्यानंतरच आम्ही लगेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचे कृत्य कृपया करू नये. गावा पातळीवर, शहर पातळीवर आपल्या अवतीभोवती जे बेरोजगार मुलं आहे, स्त्रिया आहे, इतर जे नागरिक आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी आपण समाजाला कामाला येईल रक्तदान शिबिर असतील, नेत्र तपासणी असेल, इतर अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहेत त्यांना जास्त आपण याच्यामध्ये सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे. पोलीस प्रशासन म्हणून आणि प्रशासन म्हणून आम्ही दरवर्षीप्रमाणे यावेळीस देखील गणराया अवॉर्ड्स आम्ही ह्यावेळीस त्याचं पूर्ण आम्ही तयारी केलेली आहे. जे सार्वजनिक गणपती मंडळ आहे त्यांना आमची टीम, इतर प्रशासन चे डिपार्टमेंटची टीम आणि काही चांगले वरिष्ठ नागरिक यांच्यासोबत आम्ही मंडळांना भेट देणार आहे आणि गणराया अवॉर्ड्स आम्ही चांगले समाजोपयोगी काम करणाऱ्या मंडळांना देखील देणार आहे. तर आपल्या माध्यमातून त्यांना देखील आव्हान आहे की चांगले देखावे, चांगले उपक्रम जर त्यांनी हाती घेतले तर अशा मंडळांना देखील आम्ही पुरस्कृत करणार आहे आणि त्यांचा सत्कार आम्ही देखील करणार आहे. अशा प्रकारे यावर्षी आम्ही तयारी केलेली आहे. आमच्या स्तरावर सर्व प्रकारचे मीटिंग, सर्व प्रकारची तयारी ही झालेली आहे. प्रशासन म्हणून आणि खास करून पोलीस प्रशासन म्हणून आम्ही गणपतीच्या संपूर्ण काळात नागरिकांना, महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना किंवा भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याच्यासाठी आम्ही सजग आहोत. प्रत्येक मंडळांना आम्ही मॅन टू मॅन मार्किंग करण्यासाठी आमच्या लोकांची आम्ही तैनाती केलेली आहे, जेणेकरून प्रत्येक बाप्पाच्या मूर्तीसोबत आणि त्यांच्या मिरवणुका मार्गावर त्यांच्यासोबत आपल्या पोलीसची टीम राहणार आहे. कुठल्याही मोठ्या मिरवणुकीला किंवा मंडळाला आम्ही विदाऊट प्रोटेक्शन आम्ही ठेवणार नाही. प्रत्येकाला आम्ही प्रोटेक्शन देणार आहे. महिलांना सुरक्षित त्यांना फील व्हावा म्हणून सिव्हिल ड्रेसमध्ये महिलांचे वेगळे स्क्वॉड्स आम्ही तयार केलेले आहे, जे सगळ्या जिल्ह्याभर मोठ्या ठिकाणी ते फिरणार आहे आणि जर टवाळखोर किंवा इतर असे मुलं जर त्यांना दिसले तर अशा मुलांचा बंदोबस्त देखील त्या ठिकाणी करण्यात येईल आणि अशा मुलांवर कारवाई करण्यात येईल.
16 तारखेला आपल्याकडे मुस्लिम बांधव हे ईद मिलादचा सण देखील साजरा करणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्या मुस्लिम संघटना जे आहे, जे धार्मिक संस्थान आहेत त्यांच्यासोबत आमची चर्चा सुरू आहे. बरेच जे संस्था आहेत त्यांनी अशी इच्छा दर्शवलेली आहे, कारण पोलीस बंदोबस्त खूप मोठ्या प्रमाणात ताणलेला असतो त्यावेळेस आणि त्याच्यामध्ये लोक खूप व्यस्त असतात. त्यामुळे आणि स्वतःहून त्यांनी इच्छा दर्शवलेली आहे की जे तारीख आहे ते मागे पुढे करण्याची त्यांनी इच्छा दर्शवलेली आहे. 1 किंवा 2 दिवसात ते सगळ्या तारखा आमच्याकडे येणार आहे. ते तारखा आल्यानंतर आपल्याकडे 16 ठिकाणी ईद मिलादच्या मिरवणुका असणार आहे. त्या सगळ्या ठिकाणी तारखामध्ये जे त्यांनी स्वतःहून आमच्याकडे जे फेरबदल त्यांनी सुचवलेले आहेत ते फेरबदल आम्ही आपल्यासमोर ठेवणार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना सगळ्यांना देखील आम्ही पोलीस बंदोबस्त देणार आहे. ईद मिलादमध्ये देखील मिरवणुकामध्ये कुठल्याही प्रकारच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि सर्व मुस्लिम बांधव आणि भाविक हे शांतपणे आणि चांगल्या भावनाने या सगळ्या मिरवणुकामध्ये ते सम्मिलित होतील आणि चांगल्या पद्धतीने ईद मिलाद देखील साजरा करतील. याच्यासाठी देखील आम्ही पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे आणि याच्यामध्ये मागील 10 वर्षाचा आम्ही अभ्यास केलेला आहे. 10 वर्षामध्ये कुठे कुठे गुन्हे दाखल झालेले आहे, गणपती असो किंवा ईद मिलाद असो, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्या सगळ्या गुन्हेगारांवर आम्ही प्रतिबंधक कारवाईचा एक खूप मोठा असा एक आकडा आम्ही तयार केलेला आहे आणि त्या सगळ्या लोकांवर आम्ही प्रतिबंधक कारवाई करून सामान्य नागरिकांना, भाविकांना हे सगळे सण चांगल्या पद्धतीने साजरे करता येईल याच्यासाठी आम्ही त्यांना सोय करून देणार आहे. आगमन सोहळ्यातच डॉल्बीचा एवढा दंडाळ झाला, काही चौकी पोलिसांनी कारवाई पण केली. एवढ्या प्रमाणात डॉल्बी वाजवली जाते, त्या संदर्भात जिल्ह्यात तुम्ही काय ॲक्शन घेणार आहे? एक तर कारवाई झालेली आहे काल. सर, त्यातनं पारंपरिक वाद्यानं जर मंडळांनी प्रेफरन्स दिला तर नागरिकांना अक्षरशः हैराण केलं सर. आणि दुसरं त्याला प्रश्न, तुम्ही जे डिसिबल दिलेला आहे तो डिसिबल पाळला जात नाही, बिनधास्त खुलेआम आवाज होतो. तर एक सांगायचं होतं तुम्हाला, इथं काल परवा दहीहंडी झाली, तर त्या दहीहंडीचा आवाज, मनशीची दहीहंडी झाली, तिथला आवाज कलेक्टर ऑफिसमध्ये येत होता सर, एवढा फास्ट आवाज. तर याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही याच्यामध्ये मी आणि जिल्हाधिकारी महोदय आम्ही दोघांनी याच्यावर चर्चा केली आणि काल पालकमंत्री साहेबांसोबत देखील याच्यामध्ये चर्चा झालेली आहे. याच्यामध्ये एक प्रस्ताव आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना दिलेला होता आणि त्यांनी त्याला मान्यता पण दिलेली आहे. ते आदेश निर्गमित झाल्यानंतर आपल्याला त्याची कॉपी देखील आम्ही देतो आहे. त्याच्यामध्ये DJ डॉल्बीसह प्लाझ्मा जो नवीन प्रकार आहे आणि लेझर, या सगळ्या गोष्टींना एकत्रित आम्ही त्याच्या बाबतीत आम्ही निर्देश दिलेले आहे. जर याच्यामध्ये जी ध्वनीची मर्यादा आहे त्याचा ओलांडून जर काही मिरवणूक निघत असतील, शाहूपुरीमध्ये जसं आपण सांगतो तसं आम्ही कारवाई केलेली आहे, आम्ही जप्त केलेली, त्यांच्यावर आता आम्ही खटले पाठवतो आहे. अजून जर याच्यामध्ये कोणी तशा प्रकारचे कोणी या नियमांना जर पालन यांना केलं नाही तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. पारंपरिक जे वाद्य आहे, ढोल आहे, ताशे आहे आणि जे छोटे मंडळ असतात ज्याच्यामध्ये खासकर लहान मुलं आणि मुली मोठ्या प्रमाणात सहभागी होतात, अशा प्रकारचे जर ढोल ताशांना जर प्रोत्साहन दिलं तर आणखीन चांगलं एक सणांचं एक वातावरण आपल्या भागात सातारा तयार होईल. आणि लोकांना आज जो आकर्षण आहे, खरं तर नागरिकांना जो आकर्षण असतो ते खरं तर त्या ढोल आणि ताशांनाच बघायचा असतो. डॉल्बी आणि ह्या सगळ्या गोष्टींना बघायचं फारसं आकर्षण सामान्य नागरिकांना नसतो. त्यामुळे सगळ्यांना आम्ही आवाहन त्या बाबतीत केलेलं आहे. आम्ही आमच्याकडून आदेश खूप स्पष्टपणे आम्ही निर्गमित केलेला आहे आणि लोकांना प्रत्येक पोलीस स्टेशनला आम्ही किमान एक साऊंड ॲनालायझर प्रत्येक पोलीस स्टेशनला यावेळेस आम्ही वाटप केलेलं आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशननी त्याच्यामध्ये कॅलिब्रेशन त्याचा करून घेतलेलं आहे, जेणेकरून सणांच्या दिवशी जर एखादा व्हायलेशन झाला तर ते लगेच त्याची रीडिंग घेऊन पंचनामे तयार करून त्या संबंधित लोकांवर, आयोजकांवर खटले पाठवते. सर, वास्तविक 2-3 वर्षातच डॉल्बी खूप वाजायला लागली. साताऱ्यात पहिली वाजतच नव्हती. इथली लोक म्हणायची की पुणे महाराष्ट्रातच आहे, सांगली महाराष्ट्रातच आहे, कोल्हापूर महाराष्ट्रात आहे. पण इथं 2-3 वर्ष स्थानिक राजकीय पदाधिकारी असतील किंवा की वरिष्ठ राज्य लेवलचे काही धोरण त्यांचं चुकते असं वाटतं. आणि सर, आपण जे सांगता की डेसिबलमध्ये त्याचं घेऊ, आता त्याच्यासाठी पण एक गॅजेटेड ऑफिसर असावा, अगोदर ते पंचनाम्यासाठी सगळी तयारी, हे सगळं होत नाही आहे. कारण गेल्या वर्षी जे काय आकडे असतील तेही सांगा की आम्ही एवढे प्रस्ताव पाठवले जात नाही. आता परवा जी कारवाई केली त्याच्यामध्ये चार आम्ही थोडंसं जोडून
3 वर्षापूर्वी असं व्हायचं की ज्याची डॉल्बी आहे मग त्याची जी काही सिस्टीम असेल ती जागेवर सील केली जाईल. ते हे 2-3 वर्षात होतच नाही. त्याच्यामुळे डॉल्बी बाहेर निघते आणि वाचतेच. आपण हा जो प्रश्न आहे आमच्यासमोर देखील होता आणि त्याच्यासाठी आम्ही संपूर्ण जसं इलेक्शन निवडणुकामध्ये आम्ही नाकाबंदी करत असतो, तर यावेळीस आम्ही असा निर्णय घेतला की आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये 24 तास पूर्ण सणांच्या वेळी आम्ही नाकाबंदी करणार आहे. आणि ह्या डॉल्बी किंवा इतर जे साहित्य असतील जे मोठ्या प्रमाणात त्याचा आवाज होतो, अशा सगळ्या सिस्टम्सना अडवण्यासाठी या नाकाबंदी आम्ही खास करून यावेळीस लावतो आहे. आणि त्या नाकाबंदी ठिकाणी ज्यांना अडवण्यात येईल आणि ते जप्त करण्यात येईल. आता परवा दिवशी जी शाहूपुरीमध्ये घटना घडली त्याच्यामध्ये तात्काळ मग त्याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आला आणि मग ते 4ही जे डिव्हायसेस होते त्यांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. ती आता सारखी चालू राहणार आहे. याच्यामध्ये आज सणांच्या आधी जो कॅलिब्रेशन करायचा असतो त्या साऊंड ॲनालायझरचा, जो प्रत्येक पोलीस स्टेशनला नव्हता, आता प्रत्येक पोलीस स्टेशनला आम्ही दिलेला आहे. सातारा आणि कराडसारख्या मोठ्या पोलीस स्टेशनला आम्ही 2-2 दिलेले आहे. त्याच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी SDPO रँकचे जे अधिकारी असतात त्यांना त्याचे पॉवर्स असतात, त्यांच्यासमोर तो पंचनामा करायचा असतो. त्यांना यावेळेस आपण खास त्यांची नेमणूक केलेली आहे की ते नेमणूक केल्यानंतर ते त्या ठिकाणी जातील, पंचनामे करतील आणि पंचनामा करून अशा प्रकारचे जे सिस्टम्स आहेत त्यांना जप्ती करून त्यांच्यावर कारवाई करतील. ह्याच्यामध्ये मंडळांचे पण तेवढे जबाबदारी आहे. मंडळांनी पण प्रोत्साहन दिलं जातं. याच्यामध्ये लोकांनी खरं तर ज्यावेळेस लोक वर्गणी देतात त्यावेळी लोकांनी हा प्रश्न विचारला पाहिजे की वर्गणी देताना की तुम्ही कसल्या प्रकारच्या वाद्यांचा वापर करणार आहे, तुम्ही कुठल्या प्रकारचे समाजोपयोगी तुम्ही कार्यक्रम करणार आहे का, समाजाला फायदे होईल अशा प्रकारचे तुम्ही काय हाती काय कामं घेत आहे का. तर अशा प्रकारचे जर प्रश्न लोकांनी सहज विचारलं तरी याच्यामध्ये भरपूर बदल होऊ शकतो. पण मला असा विश्वास आहे, कारण माझ्याकडे जे तरुण मंडळ आणि कार्यकर्ते येतात ते फार उत्साही आणि फार त्यांच्यामध्ये ऊर्जा असते. फक्त कुठेतरी कदाचित त्यांना ते मार्गदर्शन व्यवस्थित भेटत नसेल. ते मार्गदर्शन देण्याचं काम आम्ही करतो आहे, प्रशासन म्हणून आम्ही करतो आहे, पोलीस म्हणून आम्ही करतो आहे. आणि त्या मार्गदर्शनाखाली नक्कीच यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होतील असा माझा विश्वास आहे. कोटी रुपयांच्या डॉल्बी आणलेल्या आहेत, आता खरेदी केलेली आहे. म्हणजे ती लोक तर कुठं ना कुठं तरी देणारच, पण त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम. तसं त्या संदर्भात अजून एक दुसरा प्रश्न होता एक वेगळा की आता ST महामंडळाचं हे चालू झालेलं आहे, संप चालू झालेला आहे. तर प्रवाशांचे पण हाल वगैरे होतात. मग त्या संदर्भात सुद्धा पोलीस प्रशासन काही मदत करणार आहे का सामान्य लोकांना? सर्व DJ चालक मालक जे आहेत त्यांच्यासोबत आमची बैठका वेगळी झालेली आहे. त्या सगळ्यांना 168 प्रमाणे नोटिसा देण्यात आलेल्या आहे. आणि जर आम्हाला गरज पडली तर असे लोकांच्या जे ऐकत नसतील तर त्यांच्या दुकानं सील करण्याची देखील आम्ही कारवाई करायला आम्ही तयार आहे. आणि आम्ही काही उदाहरण नक्कीच असे आपल्यासमोर येतील. जर त्यांनी ऐकलं नाही तर त्यांचं दुकान देखील आम्ही सील करणार आहे. STच्या बाबतीत सातारामध्ये ते पत्र आपल्याला संघटनाने दिलेला होता, परंतु आज संध्याकाळी माहिती घेतली तर छोट्या प्रमाणात कर्मचारी त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यात सहभागी आहे. परंतु बऱ्यापैकी जे ST बसेस आहे ते सध्या सुरू आहे आणि त्रास जरी आहे तरी अजून तेवढा त्रास लोकांना झालेला नाही आहे. आणि काही दिवसांनी किंवा काही तासाने कदाचित याच्यामध्ये काही ना काहीतरी निर्णय येईल आणि मग हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित होऊन जातील. शॉर्टमध्ये सर कारवाईचे स्वरूप कसं असणार? नागरिकांनी ही अपेक्षा आहे की पोलिसांकडनं कारवाई कशा पद्धतीने केली जाणार आहे? ऑन द स्पॉट DJ डॉल्बी सील केली जाणार आहे, पर्यायी समजा होत नसेल तर त्यांची दुकानं नंतर सील केली जाणार आहेत, दंडात्मक कारवाई नेमकी काय केली जाणार? कारवाईचे याचे वेगवेगळे टप्पे आहे. मी थोडक्यात आपल्याला सांगतो. ती कारवाई एका दिवसाची नसते, कारण हे जसं आपण म्हणतो की याच्यामध्ये बरेच लोकांनी ते इन्व्हेस्टमेंट केलेला असतो, लोकांनी आणलेलं असतात, तर ह्या लोकांना देखील बिझनेस करायचं असतं. तर त्याच्यासाठी आम्ही आधीपासूनच याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे. संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निवडणुकासारख्या नाकाबंदी लावण्यात आलेली आहे. त्या नाकाबंदीमध्ये चुकीच्या काय गोष्टी तर होत नाही त्याच्यासाठी देखील आहे. आणि त्याचबरोबर कुठे असे मोठे सिस्टम्स वगैरे तर येत नाही याचं देखील त्या नाकाबंदीमध्ये त्याचा समावेश असणार आहे. दुसऱ्या टप्प्यावर आम्ही मंडळांना आम्ही भेट देणारे प्रत्येक मोठ्या मंडळाला आम्ही जवळजवळ एक अंमलदार तरी आम्ही प्रत्येक ठिकाणी दिलेला आहे. त्या अंमलदारांची जबाबदारी असणार आहे की त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे सिस्टम्स, कुठल्या प्रकारच्या गोष्टींचं पालन होतो आहे, किंवा नियम अटींचं पालन होतो आहे की नाही, त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी ते कर्मचारी त्या ठिकाणी करणार आहे. त्याच्यावर संबंधित पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सेक्टर्समध्ये त्याला पाडून दिलेलं आहे. त्या सेक्टर्समध्ये जे दुय्यम तिय्यम अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांचं त्याच्यावर निरीक्षण राहणार आहे आणि त्याच्यावर देखील मग प्रभारीचं निरीक्षण राहणार आहे. अशा प्रकारे एकंदरीत त्याची आम्ही संरचना केलेली आहे. याच्यामध्ये कोऑर्डिनेशन सगळ्या डिपार्टमेंटचा आम्हाला चांगला भेटत आहे. MECB असेल, PWD असेल,
महसूल विभाग असेल, सगळ्यांनी याच्यामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्था असतील, सगळ्यांनी एकत्रित येऊन याच्यामध्ये चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन केल्यानंतर देखील जर कुठे काही अडचण आली तर आपण 112 ह्या क्रमांकावर आपण कधीही कॉल करू शकता. त्या 112 नंबरवर कॉल केल्यानंतर तातडीने त्या ठिकाणी पोलीस मदत पोचेल याची आम्ही आपल्याला ग्वाही देतो. आणि लोकांना जर काय तक्रार खरोखर असेल आणि त्या तक्रारमध्ये ॲक्शनेबल काही असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळेल.